तर भावांनो, आज आपल्या गावातील महादेवाचा अभिषेक करून कावड घेऊन निघाले होते औंढ्याला. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा, सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो. तर मी तुमच्या सर्वांचा लाडका विनय. तर आज आपल्या गावामधली कावड घेऊन औंढ्याला जायचं होतं, त्यामुळे आपण गावातल्या जंबुकेश्वराच्या मंदिरावर आलो. मंदिरावर आल्यानंतर इकडे बघतो काय कावडची पूर्णपणे तयारी चालू होती. जगू भाऊ रोहन भाऊ त्यांची सेवा पार पाडत होते आणि मंदिरामध्ये येऊन पाहतो काय इकडे महादेवाच्या अभिषेकाची तयारी चालू होती. मग काय महादेवाचा अभिषेक पार पाडला आणि यावर्षी जे कावडचे वर्ष जे होते ते होते दुसरे. मग काय मंदिरामधून बाहेर आलो, निघत ट्रॅक्टर आणि टाल्याची तयारी चालू होती. ट्रॅक्टरची तयारी होईपर्यंत चला म्हणलं आपण घरून यावं. मग काय गाडीवर बसलो आणि घरी आलो. घरून आपलं सामान वगैरे घेतलं आणि टालीमध्ये आणून ठेवून दिलं. सर्व सामान आपण टालीमध्ये ठेवलं आणि कावड पण टालीमध्ये बांधून रेडी केलती आणि सर्व लेकरं टालीमध्ये बसले, निघाले औंढ्याला रवाना होण्यासाठी. मोहनदाचा ट्रॅक्टर म्हणले काहीच विषय नव्हता. मोहनदानं 520च्या स्पीडनं ट्रॅक्टर घेऊन आणि कावड घेऊन डायरेक्ट पेट्रोल पंपावर आले. पेट्रोल पंपावरून ट्रॅक्टरांमध्ये पहिले डिझेल भरलं आणि रात्रभर 5-6 घंट्याचा प्रवास पार पाडत आम्ही येऊन पोहोचलो औंढ्याला. औंढ्याला आल्यानंतर एका पेट्रोल पंपावर थांबून पहिले सगळ्यांनी जेवण करून घेतले, कारण की सगळ्यांना भुका जेवढ्या लागल्या होत्या. मग काय सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर आता जायचं होतं हॉलवर झोपण्यासाठी. मग काय सगळे जण ट्रॅक्टरात बसले आणि इथून ट्रॅक्टर रवाना केलं. डायरेक्ट हॉलजवळ झोपण्यासाठी घेऊन आले. हॉलजवळ आल्यानंतर आपलं ट्रॅक्टर मधलं सामान वगैरे काढून घेतलं आणि हॉलमध्ये आणून टाकलं. हॉलमध्ये आल्यानंतर पहिले सर्वांनी झोपा घेतला, कारण की सकाळी कावड न्यायची होती. बाकीचं पाहू आपण पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून.